फोटोशॉपमध्ये मराठी नवीन फॉन्ट्स ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला ती OTF फाईल किंवा TTF फाईल लागेल, जी फाईल तुम्ही टेलिग्रामवरून घेऊ शकता, यूट्यूबच्या व्हिडिओमधून घेऊ शकता, गुगलवरती सर्च करून घेऊ शकता, गुगल फॉन्ट्सवरून घेऊ शकता. कुठूनही जर तुम्ही फाईल ती घेतली, OTF आणि TTF जी फॉन्टची फाईल असते, ती फाईल तुम्हाला कुठून तरी घ्यायची आहे. म्हणजे कुठूनही तुम्ही घेतलेली असेल ती, फक्त आता कशी टाकायची हे मी तुम्हाला दाखवतो. आता समजा तुम्ही जर गुगल फॉन्ट्सवरनं घेतली असेल तर हे गुगल फॉन्ट्स आहे. इथे मराठी मी जर सर्च केलं तर मला सगळे मराठी फॉन्ट्स मिळतील. ठीक आहे, तर हे आहेत मराठी फॉन्ट्स आता जे मला दिसत आहेत. आता समजा मला एखादा फॉन्ट आवडला, समजा इथे आहे, यातला कुठलीही आपण आता टेस्टिंगसाठी बघूया की अक्षर. आता हा अक्षर म्हणून जो फॉन्ट आहे हा मला आवडला आणि हा मला पाहिजे, तर मी इथे केलं गेट फॉन्ट आणि इथे मी डाउनलोडवरती क्लिक केलं. डाउनलोडवरती जेव्हा कुठलाही तुम्ही फॉन्ट डाउनलोड करता तेव्हा तुम्हाला एक तर झिप फाईल मिळते किंवा डायरेक्ट तुम्हाला जी फॉन्टची फाईल मिळते. आता मला झिप फाईल मिळाली, मी राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट केलं. एक्स्ट्रॅक्ट केल्यावर मला जो फोल्डर मिळालाय तो मी जर ओपन केला तर तुम्हाला इथे दिसेल एक TTF फाईल आहे. आता ही TTF फाईल जी मी तुम्हाला मगाशी सांगत होतो तेच आहे. एक TTF फाईल जी तुम्हाला मिळते त्यामध्ये असतो सगळा फॉन्ट. आता हा फॉन्ट, आता ह्याच्यात एक प्रॉब्लेम पण काय आहे मराठीमधलं मी तुम्हाला एक सांगतो. हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये जे व्हिडिओज बनतात, ट्युटोरियल व्हिडिओज, त्यांचे विषयच वेगळे आहेत आणि मराठीमध्ये मला अजून पण हे शिकवावं लागतंय की एक फॉन्ट कसा इन्स्टॉल करायचा. लोक सर्च करताना सर्च करतात की हाऊ टू इन्स्टॉल, हाऊ टू ऍड फॉन्ट इन फोटोशॉप. फोटोशॉपमध्ये टाकायची प्रोसेसच नाहीये ही. तुम्ही तुमच्या PC मध्ये एकदा फॉन्ट टाकला की तो डॉक्युमेंट असेल, तुम्ही कुठलं दुसरं प्रेझेंटेशन बनवत असाल किंवा तुम्ही काहीही वापरा, तिथे तो फॉन्ट येतो. त्यामुळे हा प्रश्नच नाही की फोटोशॉपमध्ये फॉन्ट कसा ऍड करायचा. तो प्रश्न आहे की तुमच्या सिस्टममध्ये, म्हणजे ते काय तर PC किंवा लॅपटॉपमध्ये फॉन्ट कसा टाकायचा. खूप साधी सोपी प्रोसेस आहे. अजून पण मला हे सांगावं लागतंय. माझ्या कितीतरी जुन्या व्हिडिओज आहेत ज्यामध्ये मी हे कितीतरी वेळा सांगितलंय. बरं असो, पण आता मी तुम्हाला दाखवतो. हा जी फाईल आहे तुमची OTF आणि किंवा TTF, ती ओपन करायची आणि इन्स्टॉल वरती क्लिक करायचं. इतकं साधं सोपं आहे ते. आता हे मी इन्स्टॉल केलं म्हणजे हा जो अक्षर फॉन्ट आहे, मी जर फोटोशॉप मध्ये गेलो तर हा मला आणि आता मी जर इथे टेक्स्ट टूल घेतला आणि इथे मी जर टाईप करायला चालू केलं किंवा मी इथे वरती आलो आणि अक्षर असं टाईप केलं तर हा मला इथे फॉन्ट दिसतोय, म्हणजे हा इन्स्टॉल झालेला आहे. आता हा आहे गुगल फॉन्ट, त्यामुळे मला इथे लागेल मराठी कीबोर्ड आणि इथे मराठी असं टाईप केलं तर इथे माझा तो फॉन्ट आलेला आहे. तर इतकं साधं सोपं आहे ते फॉन्ट इन्स्टॉल कसं करायचं ते. आता हेच फॉन्ट मला जर तुम्हाला दिसत नसेल, जर फोटोशॉप मध्ये दिसत नसेल, एकदा फोटोशॉप बंद करा, पुन्हा चालू करा, ते तुम्हाला दाखवायला चालू करेल. तर ही साधी सोपी गोष्ट आहे. जो कुठला फॉन्ट तुम्हाला घ्यायचा आहे तो ओपन करायचा, राईट क्लिक करायचं किंवा राईट क्लिक करून पण इन्स्टॉल करू शकता. 2 पद्धती आहेत. याच्यावरती राईट क्लिक केलं आणि इन्स्टॉल केलं किंवा डबल क्लिक करून ती फाईल ओपन करून इथे इन्स्टॉल केलं. खूप सारे फॉन्ट्स एका वेळेस जर इन्स्टॉल करायचे असतील, सगळ्यांना सिलेक्ट करा, राईट क्लिक करा आणि इन्स्टॉल करा. सगळे फॉन्ट एक एक करून इन्स्टॉल होऊन जातील तुमच्या सिस्टम मध्ये, ना की तुमच्या फोटोशॉप मध्ये. सिस्टमला गेले, फोटोशॉप सिस्टम बघतं, त्यातनं फॉन्ट्स घेतं. त्यामुळे याची काही वेगळी पद्धत नाहीये की फोटोशॉप मध्ये कसे फॉन्ट्स टाकायचे. त्यामुळे हे खूप साधं सोपं होतं, म्हणून मी पटकन एक व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आता मला पुन्हा या विषयावरती व्हिडिओ बनवावा लागला नाही पाहिजे. सगळ्या डिझायनर्सला हे तर माहीत पाहिजे, सगळ्या मराठी डिझायनर्सला हे माहीत पाहिजे की कसं इन्स्टॉल करतात. अजून पण जर तुम्हाला हे शोधावं लागतंय, बाकी लोक कुठच्या कुठे गेले आणि अजून पण आपण हेच बघतो की मराठी फॉन्ट कसे टाकायचे. त्यामुळे थोडंसं खराब पण वाटतं, पण ठीक आहे. असो, व्हिडिओ काय कधीही बघता येईल. नवीन नवीन मुलं येतील, त्यांना पण कदाचित हा विषय गरजेचा वाटू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ बनवला. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.